नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. आपणाला माहीत आहे इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आणि या प्रवेश प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग की जे विद्यार्थ्यांच्याकडून बऱ्याच वेळा त्रुटी जाणवतात तो म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1. कारण त्यामध्ये जी काही माहिती आपल्याला भरायची असते, मग ते तुमचे मार्क्स असतील, तुमची कास्ट असेल, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील किंवा जी माहिती भरायची असणारी आहे ती इतकी अचूक असायला पाहिजे की त्यातली एक चूक तुमचा प्रवेश रद्द करू शकते. त्यामुळं माहितीचा अभाव किंवा काही वेळेस सिस्टीम मधल्या त्रुटीमुळे देखील आपला प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळं जर आपण मूळ नियमाला धरून एखादी गोष्ट केली नाही, तर बऱ्याच वेळा तुम्ही अपात्र असताना सिस्टीम कडून सुद्धा काय वेळेस तुम्हाला पात्र म्हणून कॉलेज अलॉट केलं जाऊ शकतं. आणि असं घडलेलं आहे. असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ मी काढत आहे. त्यामुळं यापुढं जे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणारे आहेत त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा पुढच्या फेरीला म्हणजे एखादी गोष्ट आपण माहिती स्वरूपामध्ये लिहितो त्यावेळेस त्या अनुषंगानं त्याच्या आजूबाजूला असणारी त्याच्या अनुषंगानं माहिती ही असणं गरजेचं आहे. आणि ती जर माहिती नसेल तर मग मात्र आपला प्रवेश रद्द होऊ शकतो आणि सतत आपल्याला पुढच्या पुढच्या फेरीमध्ये यावं लागतं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये एक प्रकारे जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम काढत आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, तर नियम काय आहे आणि नियम हा असताना आपण डॉक्युमेंट्स काय अपलोड करतो हे आपण पाहणं खूप गरजेचं असणार आहे. यामध्ये विशेषतः जे समांतर आरक्षण असणार आहे, तुम्हाला समोर दिसतंय पहा. समांतर आरक्षण किंवा त्याला विशेष आरक्षण असं म्हटलं जातं. महिला 30% असणार आहे, दिव्यांग किंवा अपंग 4%, प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड असतील किंवा अर्थक्वेक अफेक्टेड असणार आहेत 2% असणार आहे. आणि त्याच्या पुढचं जे आरक्षण असणार आहे ते बदलीने आलेल्या राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांचे पाल्य. ब म्हटले आजी माजी सैनिकांच्या पत्नी किंवा पाल्य, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य. आणि क म्हटले आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेते सहभागी खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू. म्हणजे याचा अर्थ इथं जे काही 5% आरक्षण जे काही आपल्याला इथं दिसतंय हे 5%मध्ये 3 भाग आहेत, अ ब क. तर यातला विशेष करून जो क भाग असणार आहे स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलेलं आहे, तर विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तर असेल, शाळा स्तर असेल किंवा अनधिकृत खाजगी संस्थांची प्रमाणपत्रच अपलोड केलेली आहेत की जी या 5% आरक्षणाला ग्राह्य धरली जात नाहीत. असं असताना देखील सिस्टीमकडून त्यांना कॉलेज अलॉट केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग मात्र त्यांच्या लक्षामध्ये आलं कॉलेजच्या की अरे हे पात्र नाही आहेत आणि अशा वेळेस प्रवेश रद्द करावा लागतो किंवा तो रिजेक्ट केला जातो अर्ज. त्यामुळं इथून पुढे जे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणारे आहेत त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी घेणं खूप गरजेचं असणार आहे. आता नेमका नियम काय आहे तो आपण बघूया. इथं क भाग आहे पहा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विजेते म्हणजे इथं मेडल असलं पाहिजे आणि त्याचं प्रमाणपत्र जर असेल तर आलेल्या अर्जामध्ये प्राधान्यक्रम या विद्यार्थ्याला देणं गरजेचं आहे. त्यानंतर सहभागी खेळाडू विद्यार्थी असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतलाय त्याचं प्रमाणपत्र असेल तर या 3 कॅटेगरीमध्ये त्याचा 3रा नंबर असणार आहे. आणि मेरिटनं 2रा नंबर कोणाचा लावायचा आहे, तर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदक विजेते खेळाडू. म्हणजे पहिला येईल आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विजेतं मेडल प्रमाणपत्र, दुसरं राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये मेडल म्हणजे पदक विजेते आणि प्रमाणपत्र, आणि तिसरं आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू त्याचं प्रमाणपत्र. आणि ही प्रमाणपत्र जी असणारी आहेत ती त्या त्या जिल्ह्याच्या क्रीडा अधिकाऱ्यांच्या कडून म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर जे असणारे आहेत त्यांच्याकडून ते व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे.
ते व्हेरीफाय नसतील तरी सुद्धा तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळं इथं बऱ्याच वेळा आपण चुकीची डॉक्युमेंट्स अपलोड करतो आणि मग प्रवेश नाकारण्याची वेळ कॉलेजवर येते आणि आपणाला कारण नसताना त्रास होतो. त्यामुळे एखादी माहिती चा अभाव असेल तर काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे? म्हणजे अपलोड करताना डॉक्युमेंट्स जे अपात्र म्हणजे नियमाला धरून नाही आहेत तर देखील अपलोड केले, मग सिस्टीमनं चूक केली. ते सॉफ्टवेअरची चूक, कारण ऑनलाईन फॉर्म स्क्रुटिनी करणाऱ्या गायडन्स सेंटर किंवा सिस्टीमनं फॉर्म भरतानाच ते चुकीचे प्रमाणपत्र मान्य कसं केलं, अप्रूव्ह कसं केलं, हा सिस्टीमचा एक महत्वाचा फॉल्ट असणार आहे. त्यामुळे सिस्टीमनं देखील या दृष्टीनं सुधारणा करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं चुकीचं डॉक्युमेंट जर अपलोड केलं गेलं असेल तर त्या क्षणाला ते रिजेक्ट करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे सिस्टीमनं फिल्टर न लावल्यामुळं अपात्र विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं, ही सिस्टीमची चूक असणारी आहे. आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय चूक असणारी आहे? तर माहिती पुस्तक जे असणार आहे, इन्फॉर्मेशन बुकलेट, की जे myfyjcadmissions.in या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे, ते नीट न वाचता आपण कोणत्याही खेळाच्या प्रमाणपत्रावर आरक्षण मिळवू शकतो, हा एक आपला गैरसमज आहे आणि त्यातून ते अपलोड केलेली डॉक्युमेंट्स आणि शेवटी प्रवेश नाकारणं ही वेळ आपल्यावर आलेली आहे. आता यामध्ये कॉलेजचा रोल काय असणार आहे? तर कॉलेजची यामध्ये काही चूक नाही. कारण कॉलेज काय करतं, ज्यावेळी यादी त्यांना येते त्यावेळेस विद्यार्थी प्रोसीड फॉर ऍडमिशन करून ज्यावेळी त्यांच्या समोर येतो प्रवेश घ्यायला, त्यावेळेस तिथं अंतिम पडताळणी सर्व नियमांची केली जाते, सर्व डॉक्युमेंटची केली जाते आणि मगच त्याला प्रवेश दिला जातो. आणि तिथं जर त्यांना कोणत्याही प्रकारची डॉक्युमेंटच्या अनुषंगानं किंवा कोणतीही शंका आली तर ते कॉलेज प्रवेश नाकारू शकतं. तो त्यांचा अधिकार आहे. कारण उद्या जर त्यांनी त्या पद्धतीनं प्रवेश दिला, म्हणजे जेंडर बदललंय तरी प्रवेश दिला, तरी देखील कॉलेजवर कारवाई होऊ शकते. त्यामुळं अशा पालकांनी जर चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर ते रिजेक्ट करून घेणं आणि प्रवेश घेतला असेल तर तो प्रवेश रद्द करणं हा एक भाग आहे. आणि पुढची जी फेरी येणारी आहे, नेक्स्ट फेरी, त्या फेरीमध्ये सहभाग घेणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असणारा आहे. त्यामुळं स्पोर्ट्समधून अर्ज करत असताना आपण मूळ प्रवर्ग जो असणारा आहे तो तसाच ठेवून, स्पोर्ट्समध्ये खरंच तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल मिळालेलं आहे, तुम्ही सहभाग घेतलाय किंवा राष्ट्रीय स्तरावर तुमचा पदक मिळालेलं आहे, असं असेल तरच अर्ज करा. अन्यथा ते प्रमाणपत्र अपलोड करू नका. म्हणजे हा एक भाग महत्वाचा आहे. त्यामुळं माहिती पुस्तिकेचं वाचन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि जर असं झालं असेल तर आपण संबंधित मार्गदर्शन केंद्राशी चुकीचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह केली आहेत असं त्यांच्या निदर्शनास आणून द्या किंवा शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांना ते सांगा की बाबा हे आपण चुकीचं अप्रूव्ह केलेलं आहे. किंवा हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनला तुम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून कळवू शकता, ईमेल करू शकता की या पद्धतीनं चुकीची डॉक्युमेंट्स अपलोड केलेली असताना ती अप्रूव्ह केली आणि कॉलेजला प्रवेश किंवा कॉलेज त्या विद्यार्थ्याला अलॉट केलं, तर हे सिस्टीमचा जो फॉल्ट आहे तो दुरुस्त करण्यात यावा आणि पुढच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचे चूक होऊ नये या दृष्टिकोनातून देखील पालकांनी विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रार करणं गरजेचं आहे. त्यामुळं माहितीचा अभाव म्हणजे विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणं. तर हे टाळायचं असेल तर माहिती अचूक घ्या आणि मगच अर्ज भाग 1 मधला सगळ्यात महत्वाचा भाग जो अर्ज भाग 1 असणार आहे तो भरा. म्हणजे मग तुम्हाला प्रवेश रद्द झाल्याची नामुष्की तुमच्यावर येणार नाही. त्यामुळं हे अतिशय महत्वाची आणि गंभीर बाब सध्या निदर्शनास आलेली आहे आणि सिस्टीमकडून चूक झालेली आहे आणि पालकांच्याकडून पण चूक झालेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून, की चुकीचं आत्मविश्वासानं मिळेल या दृष्टिकोनातून तर तसं ते करू नका. तर मला वाटतंय ही एक अतिशय सिस्टीमकडून झालेली चूक आणि विद्यार्थ्यांच्याकडून पण झालेली ती चूक आहे, तर ती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न दोन्ही बाजूनं होणं गरजेचं आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि जे खेळाडू असतील किंवा ज्या आरक्षणामधून तुम्ही
प्रवेश घेऊ इच्छित आहे त्याची सगळी माहिती घ्या. माहिती नसेल तर माहिती काढा. मला वाटतंय हे नीट तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.